आता खरं तर ना, ज्या गोजीरवाण्या बाळाच्या बारशासाठी आम्ही आत्याच्या गावी आलो होतो, तेच हे गोंडस असं क्यूट बाळ झोपेमध्ये आहे, तरी पण कसं खुदकन हसते बघा ना. त्यानंतर मग जत्रा आणि बारसा या दोन्ही कार्यक्रमासाठी घरामध्ये भरपूर अशी पाहुणे मंडळी आली होती. तर मग जेवणामध्ये मस्तपैकी अशी मटकीची आमटी, जवसाची चटणी आणि चपाती असा बेत होता. आत्याच्या सुनांनी खूप सकाळी लवकरच उठून सर्वांसाठी जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं. सर्वांना खूप खडबडून अशी भूक लागली होती, त्याच्यामुळे मग आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसलो. मग आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू होती. मग मी विचार केला, चला आपणही थोडाफार कामाला हातभार लावूया. आता मग भाजीसाठी लागणारं वाटण वगैरे आत्याने आधीच बनवून ठेवलं होतं. मग मी फक्त भाजीला फोडणी दिली. 20 ते 25 माणसांना पुरेल एवढं आम्हाला जेवण बनवायचं होतं, त्यामुळे मग आम्ही सर्वजण बसून मिळूनच जेवण बनवायला घेतलं. आता खरं तर भाजीचं काय, भाजीला काय एवढा टाइम नाही लागत, ती झटपट बनते. पण खरा प्रश्न असतो ते चपाती किंवा भाकरी. मग आत्याच्या मोठ्या सुनेने एके साईडला पीठ वगैरे मळायला घेतलं, कारण त्यानंतर आम्हाला भरपूर अशा चपाती बनवायच्या होत्या सर्वांसाठी. एके साईडला मग माझी चमचमीत अशी बटाट्याची भाजी बनवून रेडी होत होती, तर मग दुसरीकडे आम्ही चपाती बनवायला घेतल्या. खरं तर ना खूप चपाती बनवायच्या होत्या, त्याच्यामुळे मग छोट्या छोट्या चपात्या बनवत खेळत बसण्यापेक्षा आम्ही मग विचार केला, सर्वांना पुरेल अशा मोठमोठ्या चपात्या बनवूया, म्हणजे कशा झटपट अशा पटकन बनवून देखील होती. नंतर मग प्रश्न पडला की आता म्हणजे तिखट जेवणाची तयारी तर झाली, पण आता गोड जेवण काय बनवायचं. मग माझ्या डोक्यात ट्यूब पेटली की आपण सर्वांसाठी ना पायनॅपल शिरा बनवूया, थोडं काहीतरी वेगळं. पण मग मी हे विसरून गेली की हे शहर नव्हे, गाव आहे, म्हणजे बाकी साऱ्या गोष्टी तर लवकर अवेलेबल होतील, परंतु मग पायनॅपल इसेन्स कुठून आणायचं. परंतु मग आता आपली गावं देखील शहरांपेक्षा काही कमी नाही राहिली. मग काय, बाजूच्या गावामध्येच आम्हाला पायनॅपल इसेन्स देखील मिळालं. खरं तर ना शिरा बनवण्यासाठी पुरेसं असं दूध नव्हतं, म्हणजे दूध संपत आलं होतं. मग काय, थोड्याशा अशा दुधामध्ये मी भरपूर असं पाणी मिक्स केलं. परंतु खरं तर आश्चर्य मला या गोष्टीचं वाटलं की एवढं पाणी मिक्स करून देखील दुधाची क्वालिटी ही आपल्या शहरामध्ये मिळणाऱ्या दुधापेक्षा कितीतरी पटीने बेटर होती, म्हणजे एकदम घट्ट असं दूध होतं एवढं पाणी मिक्स करून देखील. आज जत्रा होती, मग संध्याकाळी देवाची पालखी वगैरे निघणार होती. मग आत्याच्या घरीच देवाची सजावट वगैरे केली जाते. मग त्यानिमित्तानेच गावातील काही मंडळी देवाचा पोशाख वगैरे घेऊन आली होती. गावची जत्रा म्हटलं की किती आगळा वेगळाच उत्साह असतो ना. ती मनापासून श्रद्धेने गावातील सर्व लोक देवाची पूजा वगैरे करतात, येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करतात. मग आत्याच्या दिरांनी एके साईडला देवाला पोशाख वगैरे घालून देवाची छानपैकी अशी सजावट तयारी करायला घेतली. मग आता नेक्स्ट शॉर्ट व्लॉग मध्ये आपण देवाचा पालखी सोहळा वगैरे बघू, देवाची कशा प्रकारे गावातून मिरवणूक वगैरे काढली जाते ते सर्व आपण बघू. आत्याच्या दारामधूनच हा पालखी सोहळा, देवाचा मिरवणूक सोहळा हा निघणार होता. सो मग हे सर्व पाहण्यासाठी स्टे कनेक्टेड.